यावेळेस आपण पहिली प्रार्थना करणार आहोत पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 6व्या वचनामधून. त्या पत्रामध्ये पौल करिंथकरांस म्हणतो, ख्रिस्त येशूमध्ये तुम्हावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुम्हाविषयी देवाची उपकार स्तुती सर्वदा करतो. तो अनुग्रह हा की जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हामध्ये दृढमूल झाली, तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झालात. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत की आपल्याविषयी कुणीतरी असं साक्ष देणारा असो की जसजशी आमच्यामध्ये ख्रिस्ताची साक्ष, ख्रिस्त जसजसा आम्हाला समजायला लागला तसतसा आम्ही सर्व ज्ञानात व सर्व बोलण्यात संपन्न झालो. यावेळेस आपण 7 ते 9 वचन वाचूया. पहिल्याच अध्यायामधलं 7 ते 9. त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, असे की आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हास राखील. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले, तो देव विश्वसनीय आहे. आपण काही लोकांना बोलताना ऐकतो की जे प्रार्थना करतात ते ज्यावेळेस त्यावेळेस त्यांच्या तोंडात असते की परमेश्वरा तू आम्हाला एका चित्ताचे व एका मताचे कर. कारण एक चित्त आणि एक मत जर नसेल तर त्या ठिकाणच्या प्रार्थना देव कधीच ऐकणार नाही. आणि स्वतः पौल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की 10व्या वचनामध्ये आपण यावेळेस वाचूया. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुम्हामध्ये फुटी पडू नयेत. तुम्ही एका चित्ताने व एका मताने जोडलेले व्हावे. यावेळेस आपण एका चित्ताचे व एका मताचे लोक एकत्र येऊन प्रार्थना करण्याचं सामर्थ्य पाहतो. त्याचबरोबर आपण 12व्या वचनामधून मध्ये पाहणार आहोत की जे म्हणतात तुझं माझं करतात, की मी कुणाच्या तरी बायकोला ओळखतो, मी कुणाच्या नवऱ्याला ओळखतो आणि कुठल्या तरी अधिकाऱ्याला ओळखतो, आणि याच्यामुळे जे गर्वाने फुगलेले आहेत त्यांच्याविषयी वचन काय म्हणतात त्यावेळेस आपण पाहूया. आणि 12व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, माझे म्हणणे असे आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे असे म्हणतो. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? आपल्याला या 13व्या वचनापर्यंत असं पाहायला मिळतं. हे जे 12वं वचन आहे ना, हे दिसतंय तितकं शांत नाहीये. कारण हे लोकांची नावं घेऊन त्या देवाच्या घरामध्ये उत्मात करणारे होते. त्यासाठी पौल त्यांना म्हणतो की ख्रिस्ताचे तुम्ही आहात तर ख्रिस्तासारखेच वागा. पौलाचा, अपुल्लोसाचा हे करणं बंद करा. की परमेश्वराने आपल्याला एका चित्ताचे व एका मताचे करावे. दुसरी गोष्ट की आम्ही माणसांवर किंवा कुठल्या तरी परिस्थितीवर विश्वास ठेवून गर्वाने फुगून गर्वाची भाषा आपल्यामध्ये असू नये, तर ख्रिस्तच आमच्या अभिमानाचा विषय असावा. या भूतलावरील प्रत्येक मंडळींच्या अभिमानाचा विषय फक्त ख्रिस्तच असावा. जेणेकरून काय होतं ते आपल्याला 17व्या वचनाच्या बी पार्ट मध्ये पाहायला भेटतं. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की जी पौल आपल्या सुवार्तेबद्दल सांगतोय की आपण गोडी लावणं किंवा कुणाला फूस लावणं अशा प्रकारे सुवार्ता सांगत नाही. आपली जी सुवार्ता आहे ती वाक्य चातुर्याने असणार नाही,